नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे गाजरचा हलवा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। गाजरचा हलवा बनवण्यासाठी इथे आपण गाजर किसून घेतले आहे। इथे आपण थोडे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत। 1 चमचा विलायची घेतली आहे। 1 कप साखर घेतली आहे। गॅसची फ्लेम ऑन करून एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये 1 चमचा तूप घातले आहे। किसून घेतलेले गाजर टाकले आहे। किसून घेतलेले गाजर 1 ते 2 मिनिटं मंद आचेवर छानसे भाजून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता गाजर छान भाजून झाले आहे। 1 कप साखर घालायची आहे। आवडीनुसार तुम्ही गोडाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। पुन्हा एकदा सर्व साहित्य 1 ते 2 मिनिटं मंद आचेवर छानसे भाजून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता सर्व साहित्य एकसारखे छानसे भाजून झाली आहे। साखर छान विरघळली आहे। 1 कप दूध घातले आहे। झाकण लावून सर्व साहित्य छानसे शिजवून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता सर्व साहित्य छानसे शिजवून झाले आहे। इथे आपण मिल्क पावडर टाकणार आहोत। तुम्हाला जर आवडत असल्यास खवा तुम्ही घालू शकता। 1 ते 2 चमचे विलायची पावडर टाकली आहे। सर्व साहित्य एकसारखे हलवून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता सर्व साहित्य एकसारखे हलवून झाले आहे। एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून सर्व ड्रायफ्रूट्स छानसे भाजून घ्यायचे आहेत। भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स गाजरच्या हलव्यामध्ये टाकायचे आहेत। खाण्यासाठी तयार आहे गाजरचा हलवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत सुचित्राज होम किचनमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।